करिअर म्हणजे काय? करिअर निवडण्याच्या दोन मोठे मुद्दे आहेत. एक विद्यार्थ्याची क्षमता, दुसरी आहे त्याचा रोल. बघायला गेलं तर विचार केला तर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स ह्यामध्ये फरक काहीच नाही. ह्या तिन्ही स्ट्रीम सारख्या आहेत. ह्यामध्ये फक्त फरक आहे तो विचारांचा, की हाऊ यू लुक ॲट दॅट. करिअर निवडताना कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे? की तुमच्या विद्यार्थ्याची स्ट्रेंथ काय, तो कुठे छान करतो, दुसरं त्याची इंटरेस्ट काय, म्हणजे त्याची आवड काय. नाउडेज काय झाले, लोकांच्या मनात असं आलंय की नीट किंवा जेई, पण नीट जेईपेक्षाही बरंच काही मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आजकालची मुलं किंवा स्टुडंट्स एकमेकांचे करिअर्स कॉपी का करतात? काय होऊ शकतं, आवड सारखी असू शकते मित्रांसोबत, तुमचा इंटरेस्ट मॅच होऊ शकतो, तुमच्या ॲक्टिव्हिटीज मॅच करू शकतात, पण तुमच्या क्षमता ज्या आहेत ना, तुमचे जे टॅलेंट आहेत ना, ते सारखे नसतात. कॉमर्स ही 70% जॉब देणारी फील्ड आहे. आसपास तुम्ही बघा ना, डॉक्टर्स, इंजिनियर्स, लॉयर्स, दे आर प्रोफेशनल्स, पण जिथे देवाणघेवाण आली तिथे कॉमर्स आला. CMA म्हणजे काय? CMA म्हणजे कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग. हा कंपनीचा आतून पैसा मॅनेज करणारा मेंदू आहे. म्हणजे काय? तर करिअरचा जो निर्णय आहे तो फक्त विद्यार्थ्याचा असावा का? आमच्याकडे बरेच पालक येतात आणि जेव्हा ते आमच्या समोर येतात ते म्हणतात की हा ना निर्णय आमच्या विद्यार्थ्याने घेतलाय, माझ्या मुलांनी घेतलाय आणि आम्ही त्याला फॉलो करत आहोत, आम्ही त्याला सपोर्ट करत आहोत. तर असं नसतं. जय श्री कृष्ण. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सोहम गुरुकुल या चॅनलवरती. आणि आजचा आपला पॉडकास्ट आहे करिअर विषयी. तर आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत अश्विन धूत सर, आणि ते एक करिअर एक्सपर्टसुद्धा आहेत, करिअर गायडन्स एक्सपर्ट, आणि सोहम गुरुकुलचे को फाउंडरसुद्धा आहेत. तर आज आपण जाणून घेऊयात त्यांच्याविषयी थोडंसं. आणि आज आम्ही काही प्रश्न विचारू सर तुम्हाला, तर तुम्ही प्लीज आम्हाला गाईड करा या मुद्द्यांवरती. तर सगळ्यात आधी तुमच्याविषयी थोडंसं सांगाल? जय श्री कृष्ण. मी करिअर हा जो विषय किंवा ही जी फील्ड आहे ह्या क्षेत्राबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर साधारण 2012-13मध्ये मला एक सिस्टर आहे, ती कझिन सिस्टर आहे माझी, ती डाऊन सिंड्रोमनं सफर करते. तर जेव्हा मी बघत होतो तिच्याकडे तर मला तिच्या करिअरची खूप चिंता होती. मी माझ्या करिअरमध्ये खूप छान सेट होतो. आय वॉज हॅव्हिंग अ फार्मा बिझनेस, त्यामध्ये मी ऑलरेडी छान काम करत होतो आणि आजही म्हणजे एक 16-17 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझ्या फार्मा सेल्स विथ बिझनेसचं. पण ह्यासोबतच काय आहे की जेव्हा तिची चिंता वाटायची देन आय फाउंड, मी समोर आलो, मी वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं करिअरमध्ये लागणाऱ्या गोष्टींकडे मी बघितलं अँड देन आय फाउंड की हे तिला तर मदत करणारच आहे, पण तिच्यासोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांनाही आम्ही ह्या माध्यमातून मदत करू शकतो. आणि साधारण 2015मध्ये मी या बिझनेसला स्टार्टअप दिलं आणि टिल सिन्स मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही या क्षेत्रात पालक क्षेत्र ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये विद्यार्थ्यांची मदत करतो, पालकांची मदत करतो आणि खरंच त्याचा आनंद वेगळा असतो. आणि असं बघायला जाऊया तर सोहम गुरुकुल जी कंपनी आमची ही पूर्ण भारतवर्षामध्ये आहे. महाराष्ट्रात आमच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ब्रांचेस आहेत. सोबतच एंटायर म्हणजे भारतवर्ष ज्याला म्हणून काही मोठ्या मोठ्या स्टेट्समध्ये पण आम्ही काम करतोय आणि इंटरनॅशनली पण आपण काम करायला सुरुवात केलेली आहे. तर या पद्धतीने आम्ही लोकांची मदत करतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देतो आणि त्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत असतो. ओके, ग्रेट, थँक्यू सो मच. आणि आता एक सर्वात बेसिक प्रश्न की करिअर म्हणजे काय? खूप छान. करिअर म्हणजे काय हे खूप लोकांना माहितीच नाही. करिअर म्हणजे काय लोक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. तर करिअर ही एक जीवनशैली आहे. करिअर म्हणजे फक्त जॉब किंवा डिग्री हे नाही आहे. करिअर म्हणजे एक जीवनशैली आहे. यामध्ये काय असताना वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. जर तुम्ही मला विचारत असाल तर करिअर 5 जीवन कौशल्याच्या आधारावरती चालतं. करिअर हा 5 जीवन कौशल्य आधारावरती चालतं. म्हणजे काय, नेमकं तुम्ही काय करताय, तुम्ही कसं करत आहात, तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीचे लोक कसे बघत आहेत, तुमचे पर्सनॅलिटी कशी आहे, सोबतच तुम्ही स्वतःला त्या दृष्टिकोनात कसे बघत आहात. साधारण एक एक्झाम्पल घेऊया. जर कोणी डॉक्टर असेल तो काय असतो, डॉक्टर म्हणजे फक्त पेशंटला तपासतो का? नाही, तो त्या डॉक्टरचं जीवन जगत असतो. सेम अजून एक घेऊया बिझनेसमॅन काय असतो, फक्त देवाणघेवाण असते का? नाही, तो त्याला जगत असतो. मग काय, त्याच्यामध्ये निर्णय घेणं, देवाणघेवाण आहे, अप्स आहेत, डाऊन्स आहेत, लोकांना हाताळणं आहे. तर ह्या प्रत्येक गोष्टीकडे ते बघतात. तसेच वेगवेगळे करिअर हे वेगवेगळ्या जीवन कौशल्याच्या आधारावरती चालतात. करिअर जे आहे ते आपण साधारण आपल्या आयुष्यामध्ये कधी निवडलं पाहिजे?
करिअर कधी निवडायला पाहिजे जर बघितलं गेलं तर करिअर निवडण्याच्या दोन मोठे मुद्दे आहेत. एक विद्यार्थ्याची क्षमता, दुसरी आहे त्याचा रोल. जर विद्यार्थ्याची क्षमतेचा आपण विचार करूया तर विद्यार्थ्याची क्षमता ही जसं जसं तो वाढतो तशी तशी आपल्याला कळत असते. आम्ही जर ॲज अ सोहम गुरुकुल तुम्ही बघत असाल तर 3 वर्षापासून विद्यार्थ्याची क्षमता आपल्याला कळते आणि त्या आधारे आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण करतो. जसं की आता आमच्याकडे 2016मध्ये एक मुलगी होती. यावर्षी तिने 10वीची परीक्षा दिली आहे. इथे काय होतं, ती जेव्हा माझ्याकडे आली होती वेन दॅट टाइम वी फाउंड की ती ना कम्युनिकेशनमध्ये खूप छान आहे. मग काय झालं, जशी जशी ती वाढत गेली मग तिला सोशल स्किल्स, वेगवेगळे मंच आम्ही तिला दिले बोलायला आणि ती सध्या 10वीत येईपर्यंत ती एक छान मोठी स्पीकर पण बनली आहे. तर असं तुम्ही क्षमतांना जाणून आपल्या करिअरमध्ये त्याच्या बेस फाउंडेशनमध्ये मदत घेऊ शकता. आणि रोल म्हणजे काय असतं, जसं जसं विद्यार्थी मोठा होतो मग त्यासोबत काय होतं, मोठा तर होतोच पण त्यासोबत जसं त्याला मॅच्युरिटी येतं, मॅच्युरिटी नंतर आणि डे टू डे मध्ये तो काय ग्रॅप करतो, सहवास काय आहे त्याचा, ह्याला बघून जो करिअर घेण्यात येतं ते त्या पद्धतीकडे जातं. ओके. सो जेवढं लवकर तुम्ही करिअर निवडाल तेवढं जास्त चांगलं. अगदी बरोबर. बरोबर आहे तुमचं. जेवढं लवकर तुम्ही करिअर निवडलं तेवढं तुमच्यासाठी खूप छान आहे. यामध्ये अजून एक भर देऊ इच्छितो, करिअर निवडताना जर तुम्ही अकॅडमिक्स परफॉर्मन्समध्ये बघत असाल तर 3-3.5 वर्ष जसं आपला विद्यार्थी प्ले ग्रुपमध्ये जातो, आपला पाल्य प्ले ग्रुपमध्ये जातो, तिथून ते थेट त्याच्या 12वीपर्यंत करिअर हे प्लॅन खूप महत्त्वाचं आहे. साधारणतः जर तुमचं पाल्य मोठा असेल तर 6वी कक्षेपासून पण तुम्ही करिअर निवडायला पाहिजे. 6वीमध्ये करिअर निवडणं म्हणजे करिअर फायनल करणं हे का तर नक्कीच नाही. ते इथे काय 6वी, 7वी, 8वी तुम्ही वेगवेगळे करिअर बघा, नेमकं तुमचा पोराची क्षमता बघा, विद्यार्थ्याची पाल्याची क्षमता बघा आणि त्यापुढे झाला 8वी, 9वी, 10वी त्याला दिशा द्या, त्याचं बेस भरा आणि 11वी 12वीमध्ये प्लॅन करा, ते गोल बनवा आणि त्याला अचीव करा. आता तुम्ही मेन्शन केलं 11वी 12वीमध्ये प्लॅन केलं पाहिजे, तर 10वी नंतर एक खूप मोठं कन्फ्युजनचे पालकांना आणि मुलांना जे असतं की सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स कुठली स्ट्रीम घ्यायची, तर या 3 स्ट्रीममध्ये काय फरक आहे? बघायला गेलं तर विचार केला तर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स ह्यामध्ये फरक काहीच नाही. या 3 स्ट्रीम सारख्या आहेत. यामध्ये फक्त फरक आहे तो विचारांचा, की हाऊ यू लुक ॲट दॅट. बरेच लोक म्हणतात वेगवेगळ्या पद्धतीने. जर आपण बघायला जाऊया सायन्स स्ट्रीमकडे तर सायन्स काय आहे, सायन्स टेक्नॉलॉजी आहे, सायन्समध्ये शरीर किंवा हेल्थ विषय येऊ शकतं, सायन्समध्ये तुम्ही मॅथमॅटिक्सकडे जाऊ शकता. ओके, तर सायन्स काय म्हणतं, तुम्ही काय विचार करत आहात किंवा तुम्ही कसे काम करणार. वेरस कॉमर्सकडे बघूया तर पैसा आहे, निर्णय आहे, मॅनेजमेंट आहे. तर तिथे कसं आहे, कॉमर्स विचारतं की मी ह्याला घेऊन पुढे कसं जाऊ किंवा कॉमर्स काय म्हणतं मी ह्याच्यातनं कसा प्रॉफिट निवडू. विचार आपण करायला जाऊया आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीजबद्दल तर ह्युमॅनिटीजमध्ये काय असतं, माणसं, विचार, भावना, वर्तन. तर इथे आर्ट्स काय विचारतं, आर्ट्स विचारतं की हे लोक अशी का जगत आहेत. तर सायन्स, कॉमर्स, आर्ट्स हे एका लेवलला आहेत. इथे कोणीच खाली नाही, कोणीच मोठं नाही आणि कुठेच काही नाही. एव्हरीथिंग इज डिफरंट आणि प्रत्येकाला वेगवेगळी दृष्टिकोनाने वेगवेगळं काय म्हणूया की त्यांची लेवल आहे. ओके. म्हणजे थोडक्यात सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स हे सगळे एकाच लेवलला पडतात. आपला जो दृष्टिकोन आहे त्याच्याकडे बघण्याचा तो वेगळा असतो. पुढचा प्रश्न असा आहे की करिअर निवडताना बरेच कन्फ्युजन्स असतात आणि बऱ्याच म्हणजे काही सुधरत नाही, काही सुचत नाही. तर करिअरचा जो निर्णय आहे तो फक्त विद्यार्थ्याचा असावा का? करिअरचा निर्णय फक्त विद्यार्थ्याचाच असावा असं नाही आहे. आमच्याकडे बरेच पालक येतात आणि जेव्हा ते आमच्यासमोर येतात ते म्हणतात की हा ना निर्णय आमच्या विद्यार्थ्याने घेतला आहे, माझ्या मुलांनी घेतला आहे आणि आम्ही त्याला फॉलो करत आहोत, आम्ही त्याला सपोर्ट करत आहोत. तर असं नसतं. विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतो, विद्यार्थ्याला काय माहिती असतं, विद्यार्थ्याला त्याची आवड माहिती असते. पण विद्यार्थी हा शिकत असतो, त्याचं वय कमी असतं, त्याचे अनुभव कमी असतात आणि तो शिकत असतो. तर इथे काय असतं, त्याच्या आवडीनुसार करिअर निवडणं हे एक पार्ट आहे, पण करिअर हा आवडीवरच नसतो. तर इथे पालकांचा रोल काय, तो कसा करायचा, त्याच्यात काय अडचणी येऊ शकतात, इथे पालकांचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. मग काय होऊ शकतं, याच्यामध्ये पालकांनी काय करायला पाहिजे, डिसिजन ते डिस्कशन, ओके, डिसिजनला डिस्कशनमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. मग काय होऊ शकतं, पालक त्यांना प्रश्न विचारू शकतात की कसं निवडायचं आहे, मग त्याची आवड काय आहे, त्यांनी त्याच्या आवडीवर हा निर्णय का घेतला आणि मग तिथे ॲज अ पॅरेंट तुम्ही त्याला काय सपोर्ट करू शकता. जर हे झालं तर मग काय होणार, एक बॅलन्स बनणार
आणि डिसिजन्स बिकम कॉमन डिसिजन. मग प्रत्येकाचा रोल आहे, मग ती एक सपोर्ट सिस्टीम बनते. सर, करिअर निवडताना कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे? करिअर निवडताना 5 गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे. एक आहे की जेव्हा आपण करिअर निवडतो, जे आपल्यासोबतचे मित्र आहेत त्यांना फॉलो नका करू. दुसरं, मार्क्सच्या आधारावरती करिअर नका निवडू. तिसरं, जे ट्रेंड आहे त्याच्याही मागे जाऊ नका. मग करिअर निवडताना काय गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे? तर सर्वात अगोदर आहे की तुमच्या विद्यार्थ्याची स्ट्रेंथ काय, तो कुठे छान करतो. दुसरं, त्याची इंटरेस्ट काय, म्हणजे त्याची आवड काय. तिसरं काय याच्यामध्ये, इफ विल गो विथ दॅट की त्याचं पर्सनॅलिटी काय, त्याची व्यक्तिमत्व काय. द फोर्थ विल गो विथ द ऑपॉर्च्युनिटीज, मार्केटच्या ऑपॉर्च्युनिटीज काय उपलब्ध आहे त्याच्या पर्सनॅलिटीनुसार त्याला निवडा. अँड द फिफ्थ विल गो विथ द रिसोर्सेस, की आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि टू ग्रो अप आपल्याकडे काय काय सुविधा आहेत आणि आपण त्याला काय सुविधा देऊ शकतो. या आधारावरती तुम्ही 5 या गोष्टीकडे लक्ष दिलं तर तुम्हाला खूप मदत होईल. की तर आता तुम्ही सांगितलं की कुठल्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं पाहिजे, हा ॲडिशनल इनपुट तुम्ही दिला. तर करिअर निवडताना सगळ्यात मोठी चूक काय असते? करिअर निवडताना विद्यार्थ्यांद्वारे सर्वात मोठी चूक म्हणजे काय, ती एक आहे की विद्यार्थी एक्झामला बघून करिअर निवडतो. पण ही चूक पद्धत आहे. योग्य पद्धत काय, पहिले करिअर निवडा, मग त्याच्यानंतरची एक्झाम निवडा आणि मग त्यानंतर काय येतं तर त्याची प्रिपरेशन. जर हे योग्यरित्या 1 2 3 तुम्ही जर फॉलो केलं तर युअर करिअर विल बी ॲट मोर ब्रायटर फ्युचर. की ही झाली विद्यार्थ्यांची चूक. पण पालक एखादी, आता प्रत्येक पालकाला त्यांच्या पाल्याचं भलंच झालेलं हवं असतं, पण अशी कुठली चूक आहे का जे पालक नकळत करतात? मला असं वाटतं की ॲज अ पालक एक खूप मोठी नकळत चूक करतात. ती नकळत चूक काय आहे तर मला सगळं कळतं, ही ती नकळत चूक आहे. म्हणजे काय, आपण असं बघूया की पालक हे वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या मोठ्या पदांवरती आहेत, मोठे मोठे व्यापार करत आहेत, पण त्यांना पॅरेंटिंग किंवा करिअरबद्दल तेवढं नॉलेज नाही जेवढं त्यांना व्हायला पाहिजे. ओके, तर इथे त्यांनी काय करायला पाहिजे, आपली पाठी कोरी केली पाहिजे आणि करिअर पॅरेंटिंगवरती त्यांनी रिसर्च केलं पाहिजे, अभ्यास केलं पाहिजे किंवा योग्य मार्गदर्शन किंवा मार्गदर्शनाची मदत घ्यायला पाहिजे आणि आपल्या पाल्याचं फ्युचर एक चांगल्या दृष्टिकोनातनं आपण ते निवडायला पाहिजे. आजच्या काळात विद्यार्थ्यांची सर्वात मोठी समस्या कोणती आहे? आजच्या काळात विद्यार्थ्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे काय, स्पेशलायझेशनच्या काळात विद्यार्थी जनरलायझेशनकडे चाललाय. म्हणजे काय, मार्केटमध्ये खूपशी माहिती उपलब्ध आहे, जसं की यूट्यूब घेऊया, इन्स्टा आहे, ChatGPT आहे, मित्र परिवार आहे, रिलेटिव्ज आहेत, एव्हरीवन इज गिव्हिंग. त्यांना विद्यार्थ्यांना सल्ला देतात पण कोणी दिशा देत नाही. आणि मग काय होतं, विद्यार्थी तिथून नॉलेज घेतो आणि मग काय होतं, विद्यार्थी कन्फ्यूज होतो की मला काय करायला पाहिजे. साधं उदाहरण देऊया आपण की IT कंपनी आहे. आता IT कंपनी खूप पैसा देते सगळ्यांना माहिती आहे, पण त्याला काय वाटतं, मग विद्यार्थ्याला तर हां मी पण IT कंपनीकडे जायला पाहिजे, पण त्याला हे कोणी सांगत नाही की बाळा रे, IT कंपनी ही योग्य व्यक्तीसाठी योग्य जागा आहे. मग इथे काय करायला पाहिजे तर किंवा काय होतं, जर कोण्याही विद्यार्थ्याला योग्य वेळी योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर आजचा विद्यार्थी हा परिपक्व आणि बेस्ट वेमध्ये त्याचं करिअर तो पुढे घेऊन जाऊ शकतो. तुम्ही आता जस्ट म्हणाल्याप्रमाणे की विद्यार्थ्यांना सल्ला मिळतोय पण दिशा मिळत नाहीये. तर हीच दिशा मिळवण्यासाठी किंवा करिअरविषयी अजून स्वतःविषयी आणि आपल्या करिअरविषयी जाणून घेण्यासाठी काही मार्केटमध्ये टेस्ट किंवा काही गोष्टी उपलब्ध आहेत का? मार्केटमध्ये तर बरंच काही उपलब्ध आहे, पण आय विल शेअर विथ यू की 1905 मध्ये, साधारणतः 1905 मध्ये एक ॲप्टिट्यूड टेस्ट आली होती, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याची क्षमता आहे, ओके, आवड आहे, पर्सनॅलिटी या आधारावरती त्यांना ब्रॅकेट केलं गेलं. आणि मग काय झालं, जसं जसं पुढे जाण्यात आलं, वर्ल्ड वॉर II आलं. वर्ल्ड वॉर II मध्ये हे त्यानंतर हे कळालं की जे लोक ज्यांची IQ किंवा क्षमता कमी आहे ते पण फार छान करत आहेत. मग इथे काय झालं, मग 1982 मध्ये हार्वर्ड गार्नर यांनी रिसर्च केलं आणि हार्वर्ड गार्नर थेरी फेमस झाली. त्यांनी फाइंड आउट केलं की मल्टिपल इंटेलिजन्स थेरी. मग त्या थेरीच्या आधारावरती आता 2005 मध्ये एक टॅलेंट मॅपिंग नावाची टेस्ट निर्माण झाली. ती टेस्ट काय आहे तर टॅलेंट मॅपिंगनुसार तुमच्या विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी काय, त्यांची पॅरेंटिंग कशी करायची, त्यांनी नेमका अभ्यास कसा करायला पाहिजे, त्याचं सेल्फ मॅनेजमेंट सिस्टीम काय, म्हणजे तो स्वतःला बांधून कसं ठेवणार, आणि या आधारावरती त्याच्या इंटरेस्ट किंवा त्याच्या क्षमतांच्या आधारावरती त्याचं करिअर दृष्टिकोन काय असेल हे आपण टॅलेंट मॅपिंग टेस्टवरनं बघू शकतो. आणि जर पाल्य किंवा विद्यार्थी छोटा असेल तर आपल्याला काय माहिती पडेल की त्याचं बोर्ड सिलेक्शन काय आहे, त्याचं ॲक्टिव्हिटी त्यांनी काय करायला पाहिजे,
ओके, त्यांनी नेमकं पॅरेंट्स आणि रिलेशन्समध्ये पण ह्याच्यामध्ये आपल्याला बरंच काही माहिती मिळते. सो ही खूप छान आणि खूप मोठी पद्धतीची एक टेस्ट आहे आणि ह्या टेस्टद्वारे आम्ही खूपशा पालक आणि विद्यार्थ्यांची मदत केलेली आहे आणि वी हॅव ब्लेस्ड की आम्हाला त्यांचे जेव्हा थँक्यू मिळतात वी फील ब्लेस्ड फॉर दॅट. अतिशय सुंदर गोष्ट आहे सर ही, की तुम्ही अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना मदत करू शकलात. तर आजच्या काळामध्ये माझा पुढचा प्रश्न असा आहे, की आजच्या काळामध्ये सायन्स म्हणजे डॉक्टर आणि इंजिनियर इतकंच का? सायन्स आणि डॉक्टर किंवा इंजिनियर इतकंच नाही आहे. सायन्स स्ट्रीम ही खूप मोठी स्ट्रीम आहे. नाउडेज काय झालं, लोकांच्या मनात असं आलंय की नीट किंवा जेई, नीट किंवा जेई. पण नीट जेईपेक्षाही बरंच काही मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जसं की आपण सायन्स क्षेत्रात जाऊया, बायोटेक्नॉलॉजी फील्ड आहे, सायकोलॉजी फील्ड आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स आहे, एरोनॉटिक्स आहे. असे वेगवेगळे खूप मोठमोठाले करिअर ऑप्शन्स आजही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे आणि जे की पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती नाहीत. जर त्यांनी त्याच्यावर काम केलं तर त्यांचं फ्युचर फार छान आणि ब्राईट बनू शकतं. सर आजकालची मुलं किंवा स्टुडंट्स एकमेकांचे करिअर्स कॉपी का करतात? कारण त्यांना स्वतःला ओळखायला कोणी शिकवतच नाही. काय होऊ शकतं, आवड सारखी असू शकते मित्रांसोबत, तुमचा इंटरेस्ट मॅच होऊ शकतो, तुमच्या ॲक्टिव्हिटीज मॅच करू शकतात, पण तुमच्या क्षमता ज्या आहेत ना, तुमचे जे टॅलेंट आहेत ना, ते सारखे नसतात. आपण जर बघायला जाऊया समोर चालून, जेव्हा हॉबी निवडतो तेव्हा आवड मॅच केली चालेल, इंटरेस्ट मॅच केला चालेल, तुमचे सोबत बऱ्याच 2-3 गोष्टी आहेत, तुमच्या माइंडसेट मॅच केलं तरी चालेल. पण जेव्हा आपण गोष्ट करिअरची करतो तिथे तुमचं टॅलेंट मॅच होत नाही. म्हणून करिअर निवडताना टॅलेंट मॅच होणं खूप महत्त्वाचं आहे किंवा टॅलेंट नेमकं काय त्या विद्यार्थ्यामध्ये हे माहिती राहणं खूप छान आहे. जर योग्य वेळी त्या विद्यार्थ्याला त्याचं टॅलेंट कळवण्यात आलं, त्याची दिशा काय आहे सांगण्यात आली, तर तो विद्यार्थी कधीच बॅकफुटवर येणार नाही. तो आयुष्यात पुढेच जाणार. बायोलॉजीमध्ये मेडिकल शिवाय इतर कुठले स्ट्रॉंग करिअर ऑप्शन्स आहेत? 5 ते 7 असे करिअर ऑप्शन्स मी तुम्हाला देतो जे की बायोलॉजी फील्डमध्ये मेडिकल शिवाय तुम्ही करू शकता. नंबर 1 BSc इन बायोटेक्नॉलॉजी आहे. नंबर 2 वर ॲक्च्युरियल सायन्स आहे. नंबर 3 इफ यू नो सायकोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स आहे. BSc इन मायक्रोबायोलॉजी आहे. पॅरामेडिकल कोर्सेस आहेत आणि अजून बघायला गेलं तर फिजिओथेरपी इज वन ऑफ गुड कोर्स इन दॅट एरा. की असा सिमिलरच प्रश्न आहे की मॅथ्समध्ये आता इंजिनिअरिंग जे आपण मगाशीच प्रश्न पाहिला डॉक्टर आणि इंजिनियर, तर सेम मॅथ्समध्ये इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त कुठले करिअर ऑप्शन्स उपलब्ध आहेत? मॅथ्स व्यतिरिक्त सायन्स स्ट्रीमवाल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे 5 ते 7 करिअर ऑप्शन्स मी तुम्हाला देऊ इच्छितो. त्यामध्ये काय येऊ शकतं, डेटा अनालिसिस्ट आहे, BCA बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स आहे, रिसर्च आहे, तुम्ही DRDO किंवा इस्रोकडे जाऊ शकता. सोबतच तुम्ही BBA विथ इकॉनॉमिक्स आहे, BSc इन स्टॅटिक्स आहे. असे वेगवेगळे करिअर ऑप्शन्स तुम्ही याच्यातनं बनवू शकता. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती देताय आजच्या वेगवेगळ्या करिअर ऑप्शन्स आणि इतर गोष्टींविषयी जे कदाचित बरेचसे असे लोक आहेत जे कधी ऐकत सुद्धा नाहीत. तर प्युअर सायन्समध्ये काय करिअर ऑप्शन्स आहेत? प्युअर सायन्स म्हणजे एक फ्युचर जर बघायला जाऊ आपण प्युअर सायन्सचं, तर खूप छान आहे. फक्त इथं पेशन्स लागतात. जेव्हा आपण प्युअर सायन्सकडे जातो तिकडे रिसर्च आहे. ओके, जसंच मी तुम्हाला आता मॅथ्स सोडून जे विषय केला होता, रिसर्च आहे. रिसर्चसोबत DRDO, इस्रो, सोबतच त्याच्यामध्ये असे वेगवेगळे प्युअर सायन्सेसचे करिअर ऑप्शन्स आहेत. गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, फॉरेन लँग्वेजेस आहेत, जिकडे तुम्ही स्वतःला घेऊन जाऊ शकता आणि प्युअर सायन्समध्ये स्वतःचं करिअर तुम्ही पूर्ण करू शकता. रिसर्चमध्ये करिअर कसं करायचं? रिसर्चमध्ये करिअर करण्यासाठी IIT नावाचं इन्स्टिट्यूट आहे भारतामध्ये. त्याची IISER ॲप्टिट्यूड टेस्ट नावाची एक टेस्ट असते, ती आपण द्यायला पाहिजे. IISER म्हणजे काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन रिसर्च सायन्स. ओके, ती एक्झाम आहे. 1933 जागा इथे रिसर्चसाठी उपलब्ध आहेत. पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी साधारण 8 ते 9 ठिकाणी याचे कॉलेजेस पण आहेत. जसं की भोपाळ आहे, तिरुवनंतपुरम आहे, पुणे आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी याचे रिसर्च इन्स्टिट्यूट्स पण आहेत. आणि नेस्ट नावाची पण एक एक्झाम आहे. नेस्ट एक्झाम देऊन आपण DRDO, इस्रोकडे जाऊ शकतो. ॲटॉमिक थेरी किंवा बॉन्ड त्याच्या पण जर तुम्हाला द्यायचं आहे तर त्यात तुम्हाला ते रिसर्चमध्ये ह्या टेस्ट तुम्हाला देऊन तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता आणि स्वतःला तुम्ही घेऊन तिकडे जाऊ शकता. भारतामधील ते विद्यार्थी ज्यांना विदेशात जाऊन करिअर करायचं आहे, भारताबाहेर जाऊन करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? भारताबाहेर करिअरसाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर नक्कीच आहेत.
जर तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये भारताबाहेर जाऊ इच्छिता तर तुम्हाला 8वीपासूनच तयारी करावी लागते. स्वतःचं पोर्टफोलिओ बनवा. मग वेगवेगळ्या एक्झाम्स असतात भारताबाहेरचे, जसं IELTS आहे, टोफेल आहे, गेट आहे, GRE आहे, UAE आहे. अशा वेगवेगळ्या टेस्टच्या नावं आहेत ज्या तुम्हाला द्यावे लागतात आणि तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी बाहेर जाऊ शकता किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पण जाऊ शकता. वेन यू आर प्लॅनिंग फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन मग तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये जाऊन तिकडच्या एक्झामची प्रिपरेशन करा, तिकडच्या युनिव्हर्सिटीज निवडा, युनिव्हर्सिटीकडून त्यासाठी लागणारी एक्झाम बघा. इफ यू आर गोइंग फॉर मँचेस्टर ओके तर मग तुम्हाला IELTS लागेल, टोफेल चालेल है ना. ऑक्सफोर्ड निवडताय तर अजून जसं IELTS तर काम करतेच, मग तिथे GRE पण लागते. तर ह्या पद्धतीने तुम्हाला टेस्ट निवडायचे आहेत आणि त्या पद्धतीचं आपलं करिअर आपण तिकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणजे थोडक्यात देशाबाहेर जायचं असेल तर आपल्याला खूप आधीपासून तयारी करावी लागते, बरोबर? नक्कीच तयारी तर लागते, तयारी तर खूप जास्त लागते. आणि ज्यांना कम्युनिकेशनमध्ये लँग्वेजमध्ये फ्लुएन्सी आहे ते लोक जास्त लवकर ह्या एक्झाम्स क्रॅक करतात. बिकॉज त्या एक्झाम्समध्ये काय असतं तर लँग्वेज, युअर इंग्लिश कमांड, मग लॉजिकल रिझनिंग आणि मग तुमचं ग्रामर किंवा GK ह्याकडे बघितल्या जातं. आणि जर ते ओके आहे, तुम्ही त्याच्यावर काम करत आहात फ्रॉम लॉंग टाईम, स्वतःचं पोर्टफोलिओ बनवत आहे तर बेस्ट आहे. कॉमर्स जेव्हा आपण म्हणतो किंवा कॉमर्स स्ट्रीम जी आहे याच्याविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा जनरली CA, BBA असे काही लिमिटेड ऑप्शन्सच आपल्याला ऐकू येतात. तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे किंवा हे एवढंच इतकंच संकुचित आहे का? कॉमर्स ही खूप मोठी फील्ड आहे. कॉमर्स ही 70% जॉब देणारी फील्ड आहे. आसपास तुम्ही बघा ना, डॉक्टर्स, इंजिनियर्स, लॉयर्स दे आर प्रोफेशनल्स. पण जिथे देवाणघेवाण आली तिथे कॉमर्स आला. मग कॉमर्समधील जर तुम्हाला करिअर ऑप्शन समजून घ्यायचे असेल तर फायनान्शियल अनालिसिस्ट आहे, CS आहे, CMA आहे, BA इन इकॉनॉमिक्स आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आहे, मार्केटिंग आहे, ह्युमन रिसोर्सेस आहे. अशा वेगवेगळ्या करिअर ऑप्शन्स कॉमर्समध्ये उपलब्ध आहेत. की तर कॉमर्समध्येच जे दोन हे आहेत BCom आणि BBA ह्यामध्ये काय फरक आहे? BCom आणि BBA व्हेरी नाईस क्वेश्चन आहे ना. BCom आणि BBA मध्ये लोकांना फरकच माहीत नाही. कोणी म्हणते मला BCom करायचं आहे, कोणी म्हणते मला BBA करायचं. तर BCom आणि BBA मधील फरक काय? BBA ज्यांना मॅनेजमेंटकडे जायचं आहे, ज्यांना बिझनेस, मॅनेजमेंट, मार्केटिंग आवडते त्यांनी BBA कडे जायला पाहिजे. ज्यांना एंटरप्रेनर बनायचं आहे किंवा जे स्टार्टअपकडे बघतात त्यांनी BBA कडे जायला पाहिजे. BCom क्षेत्र म्हणजे काय? ज्यांना अकाउंटिंग, टॅक्सेशन, फायनान्स आवडतं त्यांनी BCom कडे जायला पाहिजे. जर तुम्ही करिअर CA, CS, CMA कडे बघताय तर तुम्ही BCom करायला पाहिजे. BBA म्हणजे काय? माइंडसेट आहे. कुठला माइंडसेट आहे? तर मॅनेजमेंटचा माइंडसेट. आणि BCom म्हणजे काय? फायनान्सचा माइंडसेट. फायनान्शियल अनालिस्ट म्हणजे काय? फायनान्शियल अनालिसिस्ट म्हणजे काय? हा एक व्यक्ती आहे जो की ह्याला म्हणू आपण आपल्या पैशांचा डॉक्टर. फायनान्शियल अनालिसिस म्हणजे आपल्या पैशांचा डॉक्टर. हे काय करतात? ज्या मोठ्या मोठ्या कंपनी आहेत तिथे जातात, त्यांचे फायनान्शियली बुक्स चेक करतात, त्यांच्या फायनान्शियल डेटा जो असतो त्या अनालिसिस करतात की त्यांच्या मार्केटमध्ये किती पैसे आहेत, त्यांच्यावर लोन किती आहे, कंपनी किती ग्रो करणार आहे आणि मग त्याची मार्केट व्हॅल्युएशन की मार्केटमध्ये ती कंपनी काही वर्षात किती वाढणार आहे हे फायनान्शियल अनालिसिस्ट अभ्यास करून ठरवतात. ह्यांची ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत? फायनान्शियल अनालिसिस तुम्हाला कुठे मिळतील? तर बँकिंगमध्ये बघायला मिळतील, म्युच्युअल फंडच्या हाऊसेसमध्ये मिळतील, सोबतच त्याच्यासोबत जे ब्रोकरवाले जे हाऊसेस आहेत त्याच्यामध्ये पण मिळतील. अशा वेगवेगळ्या ठिकाणी फायनान्शियल अनालिसिसला उपयोगी आहे. आणि फायनान्शियल अनालिसिस ॲक्च्युली तुम्ही कसं करू शकता याच्यामध्ये? तर तुम्ही BCom करा, BBA करा, इकॉनॉमिक्स किंवा स्टॅट्समध्ये तुम्ही MBA करा, ओके, फिनान्समध्ये MBA करा आणि एक सर्टिफिकेशन असतं CFA, चार्टर्ड फायनान्शियल अनालिसिस नावाचं. इफ यू डू दॅट यू बिकम अन CFA, चार्टर्ड फायनान्शियल अनालिसिस्ट. की ही खूप छान टर्म आहे की पैशांचा डॉक्टर म्हणजे फायनान्शियल अनालिस्ट. आणि आपण खरंच अगदी डीपमध्ये डिग करत आहोत किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत करिअर्स विषयी, त्यामध्ये काय फरक आहे, कुठलं करिअर कुणासाठी असायला हवं. तर CA, CS आणि CMA हे करिअर जे आहेत ह्या किंवा हे जे आपण म्हणू शकतो वेगवेगळे कोर्सेस आहेत ते ह्यामध्ये काय फरक आहे आणि कुठली गोष्ट किंवा कुठलं CA, CS आणि CMA कोणासाठी योग्य आहे? CA, CS आणि CMA ह्यातला फरक म्हणजे काय? CA म्हणजे काय? ज्याला अकाउंटिंग आणि टॅक्सेशन आवडतं त्यांनी CA कडे जायला पाहिजे. CS म्हणजे काय? ज्यांनी लिगल, ओके, ज्याला लिगल आवडतं, बाहेर
लिटिगेशन्स आवडतात त्यांनी CS कडे जायला पाहिजे. आणि CMA म्हणजे काय, कॉस्ट आणि मॅनेजमेंट. ज्यांना कॉस्ट आणि मॅनेजमेंट कळतं, बजेटिंग कळतं, त्यांनी CMA कडे जायला पाहिजे. सर आत्ताच आपण CA, CS आणि CMA विषयी बोललो, तर CMA म्हणजे काय? CMA म्हणजे कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग. हा कंपनीचा आतून पैसा मॅनेज करणारा मेंदू आहे. म्हणजे काय, कंपनीचा जो प्रोडक्ट आहे किंवा कंपनीचा जो लॉसेस आहे किंवा कॉस्ट कटिंग करून कंपनीचा प्रॉफिट कसा वाढवायचा, हे काम CMAचं आहे. मग ते कॉस्ट असेल, प्रोडक्ट कॉस्ट आहे, बजेटिंग आहे, सगळं काम CMA बघतात. तर CMA ॲक्च्युली करायचं कसं असतं, तर 12वी नंतर CMAचं तुम्ही इंटर देऊ शकता. म्हणजे पहिले फाउंडेशनची एक्झाम आहे, मग इंटरची एक्झाम आहे, मग तुम्ही फायनल एक्झाम देऊन CMAची डिग्री प्लॅन करू शकता. जॉब प्रोफाईलमध्ये बँकिंग आहेत, मोठमोठ्या कंपनीज आहेत, प्रत्येक ठिकाणी CMAचं काम आहे. ओके. ह्युमॅनिटीज जे आहे, ह्युमॅनिटीजमध्ये सध्यासाठी जे चलनात असलेले कुठले करिअर ऑप्शन्स आहेत? ह्युमॅनिटीज ही खूप मोठी फील्ड आहे आणि त्यातले चलनातले एक 5-7 करिअर मोठे ऑप्शन्स मी तुम्हाला सांगतो. लॉ आहे, फॉलोड बाय इकॉनॉमिक्स आहे, फॉलोड बाय फॉरेन लँग्वेज आहे, गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, सोबतच सायकोलॉजी एक खूप मोठा क्षेत्र आहे. असे वेगवेगळे करिअर ऑप्शन्स त्याच्यात उपलब्ध आहेत. ओके. आणि आताच तुम्ही लॉ म्हणाला, तर लॉमध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्या भारतात? लॉमध्ये अपॉर्च्युनिटीज भारतात म्हणजे जसं की लॉ म्हणजे फक्त कोर्ट कचेरी एवढंच नाही राहिलं. त्याच्यामध्ये कसं आलं आहे, कॉर्पोरेट लॉ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कॉर्पोरेट कंपनीजमध्ये ॲडवायझरी बोर्डवर जाऊ शकता. मग लिटिगेशन आहे, जे की कोर्टातलं काम आहे. त्याच्यानंतर काय असू शकतं, तर लिगल ॲडवायझर तुम्ही बनू शकता. लॉ विथ CS करून तुम्ही कंपनीज सेक्रेटरिएट पण बनवू शकता. सोबतच त्याच्या काय, तर ज्युडिशियरी एक्झाम देऊन तुम्ही जज पण बनवू शकता. ओके. लॉ ही एवढी मोठी फील्ड आहे. ओके, ग्रेट. आणि आता लॉ विषयी आपण बोललो, तर एक वेगळ्या क्षेत्राकडे जाऊया, डिझायनिंग. तर डिझायनिंग हे क्षेत्र जे आहेत, ह्यामध्ये आपण कसं हे करू शकतो आणि एंट्रन्सेस काय काय आहेत त्यासाठी? डिझाईन हे क्षेत्र खूप मोठं आहे आणि हा पण एक ह्युमॅनिटीजच्या अंडर येणारा कोर्स आहे. डिझायनिंग म्हणजे काय, फक्त चित्र काढणं नाही, तर डिझायनिंग म्हणजे काय, कुठलीही गोष्ट ज्याला समजून घेऊन त्याच्यावर अजून आपण छान काय काम करू शकतो, हे डिझायनिंग आहे. ज्यांना क्रिएटिव्हिटी आहे, ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी, डिझायनिंग एक क्षेत्र त्यांच्यासाठी आहे. म्हणजे काय, डिझायनिंगमध्ये वेगवेगळे करिअर ऑप्शन्स काय, तर ग्राफिकल डिझाईन आहे, प्रोडक्ट डिझाईन आहे, UI UX आहे, फॅशन डिझायनिंग आहे, प्रोडक्ट डिझायनिंग आहे. असे वेगवेगळे करिअर ऑप्शन्स डिझायनिंगमध्ये उपलब्ध आहे. जर आपण बघायला जाऊया, UI UX ज्या आहेत त्यासाठी एंट्रन्स लागणारी म्हणजे UCD नावाची एंट्रन्स आहे. फॉलोड बाय प्रोडक्ट डिझायनिंगमध्ये पण UCD नावाची एंट्रन्स एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्यासोबतच NID नावाची एंट्रन्स एक्झाम पण इथेच आहे. ओके. फॉलोड बाय जर तुम्ही फॅशन डिझायनिंगकडे चाललाय तर NIFT नावाची एक एंट्रन्स एक्झाम आहे, जी तुम्ही देऊ शकता आणि त्याबद्दल तुम्ही करिअर बुधवू शकता. आर्किटेक्चर पण डिझायनिंग क्षेत्रात येतात. नाटा आहे, JEE मधनं पण तुम्ही त्या डिझायनिंग क्षेत्राकडे जाऊ शकता. ॲनिमेशन पण एक खूप मोठं करिअर ऑप्शन आहे या डिझायनिंग क्षेत्रामधलं. तर तिथे पण काही एंट्रन्सेस आहेत आणि डायरेक्ट करिअर ऑप्शन्स पण यासाठी उपलब्ध आहेत. तर डिझायनिंग क्षेत्र ज्याला क्रिएटिव्हिटी आवडते त्यांनी हे डिझायनिंग क्षेत्रामध्ये काम करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात डिझायनिंग हे खूप वास्ट क्षेत्र आहे आणि नॉट जस्ट लिमिटेड टू की बाबा चित्रकला काढली, ड्रॉइंग्स काढले, असं नाही आहे. तर खूप वास्ट आहे आणि खूप साऱ्या गोष्टी यामध्ये इन्क्लुडेड आहेत. व्हेरी ट्रू. येणाऱ्या काळामध्ये डिझायनिंगला पण खूप मोठा महत्त्व आहे, कारण लोकांची क्रिएटिव्हिटी वाढली. आज तुम्ही बघा ना, तुम्ही आज हे घातलंय, उद्या काय फॅशन चेंज होणार यू डोंट नो. सो तिथे फॅशन डिझायनिंग कामाला आली. आता याच्यामध्ये अजून पण टेक्स्टाईल डिझायनिंग आहे, पेंट डिझायनिंग आहे, वॉल डिझायनिंग आहे, रूम डिझायनिंग आहे, इंटिरियर डिझायनिंग आहे. असे खूप वेगवेगळे करिअर ऑप्शन्स डिझायनिंगमध्ये आहे आणि खूप मोठी वास्ट फील्ड आहे. कला ही खूप मोठी वास्ट फील्ड आहे. आपलं जे भारत आहे ते खूप आधीपासूनच, आपण जर का हिस्ट्री बघायला गेलो तर कलामध्ये खूप रिच आहे, खूप श्रीमंत आहे. आणि जेवढं प्रदर्शन कलांचं आपल्या भारतात होतं, तेवढं जी लोक आहेत ज्यांना आपल्या कलाचं प्रदर्शन करायला आवडतं, तर त्यांच्यासाठी खूपच उत्तम फील्ड असेल, एस्पेशली बारीक कामांसाठी. व्हेरी ट्रू. एकदम अगदी बरोबर बोलताय तुम्ही. भारतामध्ये काय एंट्रन्सेस आहेत आणि कुठल्या कुठल्या एंट्रन्सेस आहेत? कारण आता तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या करिअर साठी किंवा ऑप्शनसाठी, जसं BBA म्हणा, कॉमर्स म्हणा, डिझायनिंग म्हणा, एंट्रन्सेस सांगितले. तर अजून एंट्रन्स विषयी आम्हाला गाईड कराल का? येस. एंट्रन्स म्हणजे काय, एंट्रन्स एक गोष्ट कधी आली, जेव्हा तत्पूर्वी काय होतं की 10वी 12वी नंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायचं आणि ज्यांच्याकडे मार्क्स आहेत त्यांना ॲडमिशन मिळायचं, किंवा ज्यांचा लग्गा आहे
त्यांना पूर्वी ॲडमिशन मिळायचं. पण आता एंट्रन्स आली ना, एंट्रन्स आली मध्ये काय झालं, जर कोणी विद्यार्थी 11वीत कमी मार्क घेतो किंवा कुठे कधी कमी राहतो, तर एंट्रन्स ही रिपीट तुम्हाला देता येते, तुम्हाला बोर्ड्स परत देता येत नाही. तर एंट्रन्सचं महत्त्व काय, तर एंट्रन्सचं महत्त्व येतं आहे की जेव्हा एंट्रन्स आली मग तिथे काय वाढवावं लागलं, तर लोकांचं तुम्हाला लॉजिकल थिंकिंग वाढवावी लागली, प्रेशर हँडलिंग येऊ लागलं, स्पीड ॲक्युरेसीचं गेम झालं. ज्यांना हे सगळं हाताळता येऊ लागलं ते एंट्रन्समध्ये क्वालिफाय होऊ लागले आणि एंट्रन्समधनं इंटेलिजंट विद्यार्थी फिल्टर होऊ लागले. वेगवेगळे एंट्रन्स आहेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी. मेडिकलसाठी नीट आहे, इंजिनिअरिंगसाठी JEE आहे, डिझायनिंगसाठी नाटा आहे, फॉलोड बाय जर तुम्ही डिझायनिंगमध्ये येऊ इच्छिता तर UCID नावाची आहे, NIFT नावाची फॅशन डिझायनिंगमध्ये एंट्रन्स आहे, NID नावाची एंट्रन्स पण जर तुम्ही प्रोडक्ट डिझायनिंगमध्ये जाताय किंवा UI UX डिझायनिंगमध्ये जाताय तर ती एंट्रन्स आहे. ACT नावाची एंट्रन्स आहे, ॲक्च्युअल सायन्ससाठी आहे. फॉलोड बाय जर तुम्ही IPM नावाची IP MAT नावाची एक एंट्रन्स एक्झाम आहे, जे की IPM नावाचा कोर्स आहे, त्यासाठी उपलब्ध आहे. वेगवेगळ्या प्रायव्हेट कॉलेजेसच्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स आज भारतामध्ये आहे. सोबतच CUET नावाची एक कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट आहे, ज्या की भारतातल्या साधारण जे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स या क्षेत्राकडे जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ती उपलब्ध आहे. DU दिल्ली युनिव्हर्सिटीची वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे. तर अशा वेगवेगळ्या कॉलेजेसच्या वेगवेगळ्या एंट्रन्सेस आपण क्वालिफाय करून आपलं करिअर फ्युचरकडे घेऊन जाऊ शकतो. सर, तुम्ही IPM विषयी बोललात, तर IPM काय आहे किंवा IP MAT याविषयी थोडंसं अजून इलॅबरेट कराल? येस, IPM म्हणजे काय, हा एक कॉमर्स क्षेत्रातील येणाऱ्या काळातला खूप मोठा असा करिअर ऑप्शन आहे. IPM म्हणजे काय, हे 5 वर्षाचा एक इंटिग्रेटेड कोर्स आहे. तर IPM मध्ये काय असतं, तर IP MAT नावाची एंट्रन्स एक्झाम आहे, जे की IIM कॉलेजेस द्वारा घेतली जाते, स्पेशली IIM इंदोरद्वारा. मग JP MAT नावाची पण एक एंट्रन्स एक्झाम आहे, जे की जम्मू तवी, बुद्धगयावाले एंट्रन्स एक्झाम घेतात. जेव्हा तुम्ही IP MAT नावाची एक्झाम देता तेव्हा तुम्ही 5 वेगवेगळ्या IIM कॉलेजेससाठी क्वालिफाय होता. 5 वर्षाचं BBA विथ MBA कॉलेजचं जो करिअर ऑप्शन आहे ते निवडण्यामध्ये. ते काय, बुद्धगया, जम्मू तवी, रांची, इंदोर आहे, बँगलोर आहे. फॉलोड बाय निर्मा युनिव्हर्सिटीमध्ये पण तुम्हाला ॲडमिशन मिळतं IPM ट्रेव्हल्सद्वारे. ओके, तर इथे तुमचे बेसिक पॅकेजेस 20 लाखाच्या पुढे सुरू होतात आणि MBA मध्ये लॉट ऑफ ब्रांचेस आर देअर. तर तिथं जाऊन तुम्ही हे शिकू शकता आणि आपल्या करिअरची नवीन दिशा तुम्ही निवडू शकता. कॉमर्स क्षेत्रातील हा सर्वात मोठा आणि येणाऱ्या काळातली बेस्ट असा एक ऑप्शन आहे IPM. ग्रेट. म्हणजे 20 लाख जर का 20 लाखापासून जर का पॅकेज सुरू होत आहे, तर तो एक सक्सेसचा हायवेच म्हणायला पाहिजे. नक्कीच, IPM इज अ हायवे फॉर सक्सेस. दोज हू लव्स कॉमर्स, देवाणघेवाण, बिझनेस, मॅनेजमेंट ज्यांना आवडतं त्यांनी या क्षेत्राकडे नक्कीच जायला पाहिजे. थँक्यू सो मच सर. माझ्या प्रश्नांची लिस्ट इथे संपते आणि इतर काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच पुन्हा एकदा भेटूयात. आणि प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद. अश्विन सर, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद की तुम्ही इथे आलात आणि Thank you. जय श्री वेगवेगळ्या कृष्ण. विषयांमध्ये आपण खोलात गेलो. आपण करिअर्स पाहिले वेगवेगळे, आपण करिअर्सची सुरुवात कधी करायला हवी, अगदी A to Z जे प्रवास असला पाहिजे आपला, आपण याविषयी खूप खोलात बोललो. तर तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद इथे येण्यासाठी आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. अजून कोणाला काही प्रश्न असतील, कोणाला काही विचारायचं असेल, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न प्लीज टाका. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट आवडल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की इतर लोक आहेत ज्यांना करिअरविषयी अजून काही माहिती असणं गरजेचं आहे किंवा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी हेल्पफुल होईल, तर कृपया त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय श्री कृष्ण.